पाण्याच्या एकट्या दुकट्या थेंबाला मुभा नसतेच मुळी व्यक्त होण्याची, आतलं सारं सादर करण्याची, उफाळून येण्याची. तशी ती नसते माठातल्या पाण्यालाही अन साचलेल्या डबक्यालाही. तळं तर काय मोठ्याच मनाचं, कुणी कितीही खडे मारले तरी शांतच. सरोवराचंही अगदी तसंच. सरोवराला धरोहर असल्यामुळे संस्कृती नातीगोती जपत राहावंच लागतं, आत कितीही कोलाहल असला तरी. नदी बिचारी संथ. त्रागा अगदी अनावर झालाच तर तिथल्या तिथे दगडगोट्यांवर आदळआपट करून परत खळखळ आनंदाने वाहणारी. मग उफाळता राग, अग्नी, उद्विग्नता, वैफल्य, रुद्रावतार व्यक्त करण्यासाठी पाण्याला शेवटी समुद्र व्हावंच लागतं. पाण्याला शेवटी समुद्र व्हावंच लागतं.